तो म्हणे हाच वाण लावा तुम्ही, कारण मला अनुभव आहे आणि हा वाण चांगल्यात चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे, म्हणून तुम्ही माझ्या खात्रीने घेऊन जा. अशा पद्धतीने आप्पा आणि आमची चर्चा झाली. त्यावेळेस तो वाण सहजगत्या मी तो खरेदी केला आप्पांकडनं, कारण की त्याचे रास्त भाव पण होते इतर कंपनीच्या वाणांपेक्षा. आणि मी सुद्धा विचार केला तर यावर्षी आपण या वाणाचा अनुभव घेऊ आणि त्यानंतर आपण इतर शेतकरी बांधवांना सुद्धा या वाणाबद्दल कल्पना देऊ शकतो. अशा पद्धतीनं आणि खतांची मात्रा जी आहे योग्य वेळेला, जसं आपल्याला तहान भूक लागते त्यावेळेस आपण जेवण, वेळेवर पाणी या गोष्टी घेत असतो, त्याच पद्धतीने योग्य वेळेला जर प्रत्येक पिकाला योग्य वेळी खाद्य पाणी दिल्यास त्याचं उत्पन्न सहजगत्या चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. जसं आपले आधार जीवनचा जसा मका आहे, योग्य वेळी त्यांनी नियोजन केल्यामुळे अतिशय जोरदार असा मका आपल्या परिसरामध्ये त्यांनी सजवला आहे. तसंच इथं आलेले सगळे शेतकरी बांधव बाजरी, ज्वारी या कंपनीचे संपूर्ण जे वाण आहेत, तर त्यांच्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय विक्रमी उत्पादन यावं यासाठी फार मेहनतीने काबाड कष्ट करून त्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन 100% त्यांना येणारच आहे. तर शेतकरी पुढे कसा जाऊ शकतो आणि कंपन्यांची जी सर्टिफाईड केलेल्या ज्या काही वाण असतात त्या वाणामध्ये नवनवीन असं संशोधन निघत असतं आणि त्या संशोधनाच्या मागे शेतकरी आज फार जागृत झालेला आहे. त्याला नवीन वाणाचा शोध असतो आणि तो त्याकडे धावतो. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधव त्या वाणाकडे लक्ष केंद्रित करत असतात आणि अशाच पद्धतीने हा वाण अतिशय चांगला आहे माझ्या शेतामध्ये. तर एवढं बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.